आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढत आहेत। शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस। धर्मवीर 2 चित्रपटावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत। मनोज जरांगेंचा हल्लाबोल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून जरांगे कोणत्या मतदारसंघामध्ये कुणाला पाडायचं याचंच प्लॅनिंग करतात। जरांगेंनी राजकारण करू नये एवढंच माझं म्हणणं, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं आणि टिकवलं। कोणत्याही मराठा नेत्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्यामुळे जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट करू नये, सदाभाऊ खोत यांचं आवाहन। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करतायत। मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मुंबईतल्या बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांनीच 79 आमदारांचा सुपडा साफ होणार असल्याचं सांगितलंय। मराठे एक वेळ महाविकास आघाडी आणि शिंदेंचे उमेदवार निवडून देतील, मात्र भाजपचे पाडणार, मनोज जरांगेंचा इशारा। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत 23 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। पोलीस कोठडीमध्ये मनोरमा खेडकरचा रुबाब। पोलीस कोठडीतील जेवण बेचव, मनोरमा खेडकरचा आरोप। तर जेवण बेचव असल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळले।